सावध व्हा आणि सावधान होऊन भगवंताची भक्ती करा. हित झाल्याशिवाय राहणार नाही. हित होईल तुमचं हित. तुम्ही म्हणाल ताई हितच करतील का साधू संत? अहो साधू संत तर हिता करताच आले ना, मग आपलं हित का करणार नाही? एखादा सर्वसामान्य माणूस आहे ज्याच्या मनात तुमचं चांगलं करण्याची भलं करण्याची इच्छा आहे, त्याच्यावर जरी विश्वास ठेवला तर भलं होतं. मग साधू संत तर जगाच्या हिता करता आली, का तुमचं आमचं भलं होणार नाही का हो महाराज? एखादा सर्वसामान्य माणूस आहे त्याच्यावर जर तुम्ही विश्वास ठेवला तर भलं होतं. मग साधू संत जगाच्या कल्याणा करता आलीत, का भलं होणार नाही? का हित होणार नाही? नाही समजलं? ओ महिला मंडळ इकडं इकडं झोपल्या काय? नाही ना. हा, एका माणसाकडून राजद्रोहासारखा गुन्हा घडला आणि गुन्हा घडल्याबरोबर त्याला कळालं आपल्याकडून राजद्रोहासारखा गुन्हा घडलाय, याची शिक्षा एक तर जन्मठेप नाही तर फाशी. कळालं त्याला एक तर जन्मठेप भेटेल नाही तर फाशी भेटेल. त्यानं काय केलं, एक वकील शोधला आणि एक वकील शोधून त्यानं त्या वकिलाला सांगितलं, बाबा माझ्याकडून राजद्रोहासारखा गुन्हा घडलाय, मुद्दाम नाही चुकून घडलाय. त्याला माहित होतं इथून बाहेर पडल्यानंतर एक तर पोलीस पकडतील आणि पकडल्यानंतर रिमांड घेतल्याशिवाय राहणार नाही. कळालं त्याला. वकील साहेब शोधला. वकील साहेबांना घडलेली घटना इत्यंभूत इतिवृत्त कळवली. वकील साहेब राजद्रोहाचा गुन्हा घडलाय पण मुद्दाम नाही हो, चुकून घडलाय. काहीतरी पळवाट असेल तर सांगा ना. असं म्हणतात ना आपल्या इंडियन कन्व्हर्सेशन मध्ये म्हणजेच आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये चांगल्यात चांगल्या गुन्हेगाराला सहजासहजी पळता येईल अशा पळवाटा आहेत. इथं कोणी वकील असेल तर त्यांच्याबद्दल मी सांगत नाही बरं. मी जाऊ घरी. काय चाललं होतं? काय मी माईक घेऊन खाली येईन बरं का. काय चाललं होतं? राजद्रोहासारखा गुन्हा घडला आणि घडल्याच्या नंतर लक्षात आलंय घडलाय गुन्हा. वकील साहेबाकडे गेला. सांगितलं असं म्हणतात ना भारतीय राज्यघटनेमध्ये चांगल्यात चांगल्या गुन्हेगाराला सहजासहजी पळता येईल अशा पळवाटा आहेत. अहो सांगा ना, काही पळवाट असेल तर सांगा ना. वकील साहेब म्हणतात लेका तुला काही मी एखादा साधू वाटलो का रे फुकट सल्ला द्यायला? बाबा मी वकील आहे, आधी फीस भर आणि मग तुला सल्ला देईल. वकील साहेबाला प्रश्न केला, साहेब किती फी द्यावी लागेल? वकील साहेब म्हणतात 25,000 द्यावी लागते. बहादरानं सांगितलं 25 नाही डबल करून देईन म्हणे, 50 देईन पण मी निर्दोष मुक्त झालो पाहिजे. आता वकील साहेबाला वाटलं इथलाच चांगल्या वृत्तीचा दिसतोय आणि डबल करून जर पैसे भेटत असतील तर काय हरकत आहे. वकील लोकांचा तो कामच आहे नाही का. नातू त्याच केसवर जगला, मुलगा त्याच केसवर जगला, बाप सुद्धा त्याच केसवर जगला आणि आता पुढची पिढी सुद्धा त्याच केसवर. इथं कोणी वकील असेल तर त्यांच्याबद्दल मी बोलत नाही, नाही तर कीर्तन झाल्यावर म्हणायचे या इकडं पाहतो तुमच्याकडं. असं व्हायला नको. आमच्या तिकडचं सांगते बरं का. ऐका, वकील साहेबाला सांगितलं 50,000 रुपये देईन. म्हटल्यानंतर वकील साहेब म्हणतात चांगल्या वृत्तीचा दिसतोय, इथाच दिसतोय आणि पैसे जर डबल करून भेटत असतील तर काय हरकत आहे म्हणे चांगला सल्ला द्यायला नाही का. त्यानं विचार केला. वकील साहेबांना सांगितलं लेका मी तुला एक मंत्र देईन, त्या मंत्राच्या पुढे मागे मध्ये तू एकही अक्षर बोलायचं नाही. यानं सांगितलं ठीक आहे, पण याच्या मागे पुढे मध्ये जर एखादा अक्षर बोलशील तर याला जबाबदार तू असशील. मी जो मंत्र देईन त्या मंत्राच्या मागे पुढे मध्ये एकही अक्षर तू बोलायचं नाही. वकील साहेबांना सांगितलं मी जो मंत्र देणार आहे तो मंत्र असा आहे, तो मंत्र असा आहे, तो मंत्र असा आहे की मला नाही माहित. काय मंत्र काय आहे? मला नाही माहित. हा असा रागवला म्हणे वकील साहेब अहो तुम्हाला माहीतच नव्हतं तर माझा इतका वेळ कशा करता घालवला. वकील साहेब म्हणतात लेका तुला समजलं नाही. अरे मंत्रच असं आहे की मला नाही माहित. मंत्र काय आहे मला नाही माहित. दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये केस सुरू झाली. विरोधी पक्षाच्या वकिलांना विचारलं का रे बाबा तुझ्याकडून राजद्रोहासारखा गुन्हा घडलाय का? यानं सांगितलं मला नाही माहित. वकील साहेबांना सांगितलं लेका गुन्हा घडला असेल तर त्या ठिकाणी कबूल करून टाक, शिक्षा कमी होईल.
पोलिसाचा मारही कमी खावा लागेल यांना सांगितलं मला नाही माहित. वकील साहेब म्हणतात लेका पोलिसाचा मार कमी खाशील निर्दोष मुक्त होतील. अरे तू जर गुन्हा केला असेल तर कबूल करून टाक. हा म्हणतो मला नाही माहित. मग न्यायाधीश साहेब विचारतात लेका तुझ्याकडून गुन्हा घडलाय का. यानं सांगितलं मला नाही माहित. मग याचा वकील उठून उभा राहतो आणि प्रश्न करतो. त्या ठिकाणी जज साहेब याला कुणीही कुठलाही कसलाही प्रश्न विचारू द्या हा एकच उत्तर देतो की मला नाही माहित. याचा अर्थ याला वेड लागलेला आहे आणि वेड्या माणसाला राजद्रोहाचा गुन्हा माफ आहे. निर्दोष मुक्त झाला. बाबा घरी आला आणि फॅनची हवा खात बसला होता. इतक्यात वकील साहेब अर्धा किलो पेड्याचा पुडा घेऊन त्याच्याकडे आले. सांगितलं लेका तुझी शिक्षा कमी झाली. तुला पोलिसाचा मार कमी खावा लागला. तू निर्दोष मुक्त झाला. आता माझी फीस देऊन टाक. हा म्हणतो मला नाही माहित. का हो एक सर्वसामान्य वकील आहे त्याच्यावर विश्वास ठेवला तर याचं भलं झालं. साधू संत जगाच्या हिता करता आलीत. विठ्ठल म्हणून साधू संत तुम्हाला मला स्वतःच हित सांगतात दादा. उपदेश करतात. बाबांनो मृत्यू लोकात जन्माला आला तर असं जगा असं जगा असं जगा की तुमचं हित झालं पाहिजे कल्याण झालं पाहिजे भलं झालं पाहिजे असं तुम्ही मृत्यू लोकात जगा. नाही तर असं जगा रस्त्याची ही कड तर रस्त्याची ती कड. कसं जगावं माणसानं मृत्यू लोकांमध्ये. नाही आपल्याला कोणाचं चांगलं करता आलं तर करू नका पण निदान कोणाचं वाईट करण्याचा प्रयत्न तरी तुम्ही कधी करू नका. नाही ना तुम्हाला कोणाला घर बांधण्याकरता 2 रुपये देता आले तर एखाद्यानं जर कष्टानं घर बांधलं असेल तर ते घर मोडण्याचा तोडण्याचा प्रयत्न तरी तुम्ही कधी करू नका. सांगू तुम्हाला नाही तुम्हाला कोणाच्या रस्त्यावर फुलं होता आलं तर होऊ नका पण निदान कोणाच्या रस्त्यात काटे बनवून बसण्याचा प्रयत्न तरी तुम्ही कधी करू नका. नाही नाही दादा कोणाच्या जीवनात आपल्याला उजेड होता आलं तर होऊ नका पण कोणाच्या जीवनात अंधार करण्याचा प्रयत्न तरी तुम्ही जीवनात कधी करू नका. म्हणूनच म्हणतात ना भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो काट बन कर मत रहना. काट बन कर मत रहना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. भला किसी भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो. नहीं कभी हैवान बनो तुम नहीं कहीं शैतान बनो. सदाचार अपना न सके तो पापों में पग मत धरना. पुष्प नहीं बन सकते हो तो कांटे बन कर मत रहना. कांटे बन कर मत रहना. कांटे बन कर मत रहना. भला किसी का कर ना सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना. नाही चांगलं करता आलं तर करू नका पण वाईट करण्याचा प्रयत्न जीवनात करू नका. सांगू भगवंतानं तुम्हाला मला जन्माला घातलं कशा करता. मिळालेला जन्म अनमोल इथपर्यंत मान्य आहे पण अनमोल जन्म म्हणजे काय. तुम्हाला मला घेतलेल्या पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत मिळालेला जो वेळ आहे ना तो तुमचं आमचं हित करण्याकरता भगवंतानं दिलाय. मनुष्य जन्म माणसाला स्वतःच हित करून घेण्याकरता मुक्ती मिळवण्याकरता दिलाय. सांगू कारण हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. हो खाया पिया सुख से सोया
मन कोय के भजन नारायण के भजन नारायण के भजन नारायण के भजन नारायण नारायण औट हात का मानव देह नाही का भगवंतानं दिलाय ना जन्म कशा करता मुक्ती मिळवण्याकरता का हो सांगू तुम्हाला आपल्या भारतच असा एक देश आहे की या देशामध्ये पाप आणि पुण्य जाणल्या जातं बाकीच्या देशात पाप आणि पुण्य जाणत बाकीच्या देशात पाप आणि पुण्य मानतात का इकडं पहा ना तुम्ही इकडं इकडं बाकीच्या देशामध्ये पाप आणि पुण्य मानलं जातं का हो? आपला भारतच असा एक देश आहे की जिथं पाप आणि पुण्य मानलं जातं आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट तुम्ही आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो का हो या महाराष्ट्रामध्ये निर्जीव वस्तूला जरी लात लागली तरी पाया पडण्याची प्रथा आहे तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत महाराष्ट्रात जन्माला आलो मिळालाय मानव जन्म अनमोल आहे पण तुम्हाला मला कळायला तयार नाही आमच्यासारखे महाराज मंडळी तुम्हाला जर म्हटले ना हो परमार्थ करा ना तुम्ही म्हणत असता ताई आत्ताशी 10 वर्षाचे करू ना पुढे परमार्थ करा ना परमार्थ ताई आत्ताशी 20 वर्षाचे करू पुढे परमार्थ 2चे 4 झाले करा ना परमार्थ ताई एकदा 4चे 6 होऊन द्या मग करू आम्ही 4चे 6 झाले करा ना परमार्थ ताई मुलगा त्या ठिकाणी मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलंय खूप पैशाची गरज असते आता परमार्थ करायला वेळ नाही पुढे करू परमार्थ का हो मुलगा नोकरीला लागला करा ना परमार्थ ताई आता एकदा मुलाला नोकरी लागली त्याचे 2चे 4 करून देतो मग मी परमार्थ करायला मोकळाच 2चे 4 झाले करा ना परमार्थ ताई अहो मुलगा आणि सुनबाई दोघं नोकरीला आहेत नातू सांभाळायला आम्हाला घरी राहावं लागतं कधी करावा परमार्थ बघता बघता मिळालेला अनमोल वेळ वाया घालवता पण तुम्ही परमार्थ करत नाही आयुष्य जात आहे आयुष्य जात आहे पहाड जपत दे महाजपात दे वैतात घोर वैतात घोर ध्यानी रहा श्री हरीच्या ध्यानी रहा श्री हरीच्या ध्यानी रहा हरीच्या ध्यानी रहा श्री हरीच्या ओ धनदारा पुत्र धन धनदारा पुत्र धन धनदारा पुत्र धन धनदारा पुत्र आयुष्य जात आहे पहा काळ जपतसे महा तोंडच उघडून बसलेला आहे दादा तो काळ कधी एकदाची याची वेळ येते याला उचलतोय नाही का तोंडात हातात घेतलेला घास तुम्ही तोंडात घाला पण तो तोंडात घातलेला घास तुम्हाला खाऊ द्यायचा का नाही द्यायचा त्याच्या हातात आहे मग त्याचं भजन तुम्ही आम्ही केलं पाहिजे की नाही दादा केलं पाहिजे रोज निदान आपल्या जीवनातले 10 मिनिटं तरी भगवंता करता दिले पाहिजे का हो तुम्ही म्हणता आम्ही बंगला बांधला आम्ही गाडी घेतली अहो तुम्ही नाही घेतली त्यानं तुमच्याकडून करून घेतलं म्हणून तुम्ही केलं सांगू तुम्हाला त्याही पुढे तुम्ही सांगत असता भगवंताने आपल्याला 32 दात दिले दादा 32 किती 32 दात दिले किती 32 आणि 32 दात जर नवीन बसवायचे म्हटलं एक दात 5,000 रुपयाला बसवतात किती मी काय डॉक्टर नाही पण अंदाज पंचे तुम्हाला खर्च सांगू शकते नाही का एक दात बसवायचा म्हटला तर 5,000 रुपये लागतात हजारो रुपये खर्च एक दात बसवण्याकरता लागतात अहो भगवंताने तुम्हाला मला 32 दात मोफत दिले मोफत त्याच्याकरता तुम्ही 10 मिनिटं सुद्धा भजन करू शकत नाही फुकट दिले ना दात भगवंताने काही काहीला कशाचा महाराज काही काहीला तर इतका घमंड असतो सांगू का तुम्हाला इतका घमंड करतात ना कोणाला हुशारीचा घमंड असतो कोणाला सुंदरतेचा घमंड असतो सांगू तुम्हाला कोणाला बायकोचा घमंड कोणाला पोराचा घमंड कोणाला संपत्तीचा घमंड अभिमान जीवनात करूच नका गड्या
कारण जे सर्व काही आहे ना त्याच्या सत्तेशिवाय मृत्यू लोकातल्या झाडाचं पान सुद्धा हलत नाही. मी सांगेल तुम्हाला, वृक्षाची या पाने हले ज्याची सत्ता नाही का, ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान सुद्धा हलत नाही. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. ताळी वाजवा मायबा. जल थल अग्नि आकाश समर्पण केवल उसकी सत्ता, केवल उसकी सत्ता, केवल उसकी सत्ता, केवल उसकी सत्ता. प्रभु इच्छा के बिना अपन हिल न सके एक पत्ता, हिल न सके एक पत्ता, हिल न सके एक पत्ता. उसी का सोच महान होता, उसी का सोच महान होता, उसको शक्ति मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. जल थल अग्नि आकाश पवन पर केवल उसकी सत्ता, केवल उसकी सत्ता. प्रभु इच्छा के बिना यहाँ पर हिल न सके एक पत्ता, हिल न सके एक पत्ता. उसी का सोचा जहां भी होगा, उसी का सोचा जहां भी होगा, उसकी शक्ति अद्भुत महान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. मिळालाय हो अनमोल जन्म, पण मिळालेला वेळ त्यानं दिलाय तुम्हाला आणि मला. त्याचं भजन जीवनात करा, हीच झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबाराय म्हणतात, हात जोडतो, पाया पडतो, विनंती करतो, दंडवत घालतो बाबांनो पायाला. पण तुम्ही काय व्हा, सावध व्हा, सावधानतेनं भगवंताचं भजन करा. उपदेश करतात जगद्गुरु तुकोबाराय. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. काय करा, जन्माला आलात तर आयुष्याचा नाश करून घेऊ नका. कारण मृत्यू लोकामध्ये म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, ते या जगा चालत त्याच्या सत्तेशिवाय मृत्यू लोक. तुझी या सत्तेने वेदाचे बोलाने, तुझी या सत्तेने वेदाचे बोलाने, तुझी या सत्तेने वेदाची बोलणे, तुझी या सत्तेने वेदाची बोलणे. हो सूर्याची पालने, तुझी अमने, सूर्याची पालने, तुझी अमने, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा सखी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. सूर्याचे चालणे, तुझी या बळे, सूर्याचे चालणे, तुझी आकणे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. ब्रह्मांडा. तुझ्या सत्तेने वेदाशी चालणे नाही का, वेद सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय चालत नाही. तुम्ही आम्ही तर सर्वसामान्य मनुष्य आहे. जन्माला आलात तर कशाचा घमंड करू नका. कोणाकोणाला इतका बुद्धिमत्तेचा घमंड असतो, ज्ञानाचा घमंड असतो. सांगू तुम्हाला, त्या भगवान परमात्म्यानं एखादी मेंदूतली मेन वायर जर कट केली ना,
अरे वेड्या, रस्त्यानं चालता चालता बिस्लरीच्या बाटल्या गोळ्या केल्याशिवाय तुला पर्याय राहणार नाही. घमंड कशाचंच करू नका दादा. मृत्यू लोकात जन्माला आलात. कोणाला श्रीमंतीचा घमंड असतो. काय त्या श्रीमंतीचा घमंड करता? जन्माला आला त्याला मरावं लागणार आहे. जो जन्माला आला ना दादा त्याला मरावं लागणार आहे. ज्याचं बारसं झालं त्याचं तेरसं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माणसानं कधी घमंड करायचा नाही. ज्या दिवशी जन्माला आलात त्याच दिवशी मरणाची तारीख निश्चित झालेली असते. म्हणूनच जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, बाबा हात जोडून विनंती करतो, तुम्हाला उपदेश करतो की आयुष्याचा नाश करून घेऊ नका. अभंगाचं प्रथम शरण. आता तरी पुढे हाती उपदेश, 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 आता तरी हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेश. नका करुणाचा युचाचा, नका करुणाचा युचाचा, सकळांचा पाया माझे दंडवत, सकळांचा पाया माझे दंडवत, नका करू नाश आयुष्याचा, नका करुणाचा युचाचा, सकळांचा माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. आता तरी पुढे हाती उपदेश, नका करुणाचा आयुष्याचा, नका करुणाचा, आता तरी पुढे हाती उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. आयुष्याचा नाश करून घेऊ नका. हात जोडतात तुकोबाराय, उपदेश करतात, बाबांनो मृत्यू लोकात जन्माला आलात, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. कारण जो जन्माला आला त्याला मरावं लागणार आहे. आणि मेल्यानंतर गरीब असू द्या नाही तर श्रीमंत असू द्या, त्याची शेवटची आंघोळ मात्र दारातच घातली जाते. का कोणाचा मुलगा म्हणतो, नाही ना माझ्या बापानं 50,000चं 1,00,000चं बाथरूम बांधले, माझ्या बापाला आमच्या बाथरूम मध्ये आंघोळ घालू म्हणता का हो तुमच्याकडचं पोरग? अय नाही, हा आमच्याकडचं पण म्हणत नाही हो. 50,000चं बाथरूम बांधले पण कधीच शेवटची आंघोळ प्रत्येकाला चौकातच घातली पाहिजे. म्हणून कधी घमेंट करू नका. सांगू का तुम्हाला, मरणाच्या वेळेला आंघोळ घालतात आंघोळ, आणि आंघोळ घातल्यानंतर तुम्हाला जे कपडे घातले जातात ना दादा, ते सुद्धा बिना खिशाचेच असतात. त्याला खिशे सुद्धा नसतात. मेल्यानंतरच्या कपड्याला काय घेऊन आला होता आणि काय घेऊ जाणार आहे तू, कशा करता हे गवंड करता दादा. मेल्यानंतर जे कपडे घालतात त्याला खिशे सुद्धा नसतात. मग कशाची गमेंट करता तुम्ही? मृत्यू लोकात जन्माला आल्यावर दिलाय ना देवानं देह, भजना करता दिलाय, मग भजनच केलं पाहिजे. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव, नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, शतवर्षाचे जगणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, शतवर्षाचे जगणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना,
नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा शतवर्षाची गणना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा दुर्लभ आहे नरदेह जन्म पण मिळालाय तुम्हाला आणि मला अहो 84 कोटी लक्ष योन्या फिरून याव्या लागतात आणि मग मनुष्य जन्म मिळाला जातो मग इतका मिळालेला अनमोल जन्म ज्या वेळेला जन्माला येतात जन्माच्या वेळेला आनंदाचा सोहळा साजरा करतात आणि मरणाच्या वेळेला दुःखाचा सोहळा सुद्धा साजरा